प्रश्न आहे, ओ वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. एक ओ वर्तुळ केंद्र आहे आणि याची त्रिज्या किती सांगितलेली आहे आपल्याला? 5 सेमी. आणि जीवा ही वर्तुळ केंद्रापासून 4 सेमी अंतरावर आहे. आता इथून हे 4 सेमी अंतर आणि इथं एक जीवा आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे का? हे ए पासून बी पर्यंतचे काय आहे? जीवा आहे. आणि ओ पासून 4 सेमी अंतरावर हे एक जीवा आहे. काय आता इथं आपल्याला काहीतरी नाव द्यायला लागेल. समजा ए बी सी देऊ का डी देऊ? काय ए बी सी. तर 4 सेमी अंतरावर जीवा आहे तर त्या जीवेची लांबी काढायची. तर मग आपल्याला ए पासून बी पर्यंतचं अंतर काढायचं आहे. बरोबर आहे? मग आपल्याला माहित आहे जर हा 0 पासून काढलेला हा ओ पासून काढलेला जो लंब आहे हा जर या जीवेवर असेल तर इथं काटकोन तयार होतो. आणि जर हा काटकोन तयार झाला आणि काटकोनामध्ये जर आपल्याला 2 माप भेटलेले आहेत, त्रिकोणाच्या 2 बाजूचे माप भेटलेले असतील, तिसरं माप काढायचं असेल तर आपण इथं काय वापरतो? पायथागोरस प्रमेय वापरतो. मग त्रिकोण कोणता त्रिकोण आहे? ADO मध्ये. ADO मध्ये काय करायचं आहे? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग पायथागोरसचा प्रमेय आपल्याला काय सांगतो? कर्णाचा वर्ग. कर्ण काय आहे? AO चा वर्ग हा बरोबर असतो पायाचा वर्ग. पाया काय आहे? AD चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे OD चा वर्ग. आता जी माप भेटलेली आहेत ते ठेवून टाकू. आपल्याला AO चं माप भेटलं का? हे इथं आहे 5 सेमी. मग 5 चा वर्ग. AD चं माप भेटलं का? नाही. AD चं माप काढायचंय म्हणून हे जशाला तसंच. अधिक OD चं माप आहे का? आहे. आता 5 5 किती होते रे? 25. आणि AD चं माप भेटलं का? नाही. 4 चोक 16. हे 25 जशाला तसे हे 16 प्लस आहे. अलीकडे आल्यावर काय होते? मायनस. AD चा वर्ग जशाला तसा. आता 25 मधून 16 गेले किती राहतात? 9. मग 9 हे कशाचं माप मिळालं आपल्याला? AD चा वर्ग. पण आपल्याला AD चा वर्ग पाहिजे का? नाही. म्हणून या 9 ला हे वर्गमूळ कट करायचं आणि हे वर्गमूळात येईल. मग वर्गमूळात आल्यानंतर इथं फक्त AD उरते. आता आपल्याला AD चं माप काढायचं. मग 9 हे वर्गमूळाच्या बाहेर निघू शकतात का रे? निघू शकतात. कशाचा वर्ग आहे? 3 चा आहे. म्हणून 3. AD बरोबर काय मिळालं आपल्याला? 3 मिळालं. A पासून D पर्यंतचं अंतर किती मिळालं? 3 मिळालं. आणि आपल्याला काढायचं आहे AB चं माप. मग आपल्याला माहित आहे की AB हे कसे असते रे? दुप्पट असते. कशाच्या? AD च्या दुप्पट असते. कशाच्या दुप्पट असते? AD च्या. 2 जशाला AD किती भेटला? 3. 3 दोन्ही 6. मग 6 सेमी असं आहे का ऑप्शन मध्ये? बघा